टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एटीला लिहितो ना तू लिहितो ना मग कोण आहे बॉलर बिलर सांगत जा. अरे मला नाही दिसणार, मला दिसणार नाही. कोण आहे बच्चा बाय हे काय केलं स्क्वॉडचे गोलंदाज संतोष मिश्राजी गोलंदाजी टाकत आहेत. एक काळ असा होता कुर्ल्यामध्ये भगवा चषक मध्ये संतोष मिश्रा हे गाजलेले खेळाडू आहेत. सर्वांच्या माहितीकरिता हे लुल्ली मुंडी नीचे डाल. सामना लवकरात लवकर चालू करावा दोन्ही संघाला विनंती आहे. कॅन्सल करण्यात येईल नाहीतर एक एक ओव्हर कमी करण्यात येईल. सामना जर उशिरा चालू झाला तर एक एक ओव्हर कमी करण्यात येईल. समोर पंच मनीष तसंच इकडे दोन्ही पंच सूरज व पार्थ. दोन्ही संघाला अटीतटीचा सामना आहे. जो जिंकेल तो सेमीफायनलला जाईल. डेड बॉल फलंदाजीला राहुल आलेले आहेत. अशा प्रकारे मस्त शॉट मारून चिकी रन घेतला आहे. आणि अरे मला नाही दिसत इकडे संघाचं नाव लक्षात ना तू इथं बस. स्काय शूटर यांनी आपला धाव संख्याचा खाता खोललेला आहे. 1 रन 1 बॉल. अशा प्रकारे वैभव यांनी मस्तपैकी टॅप मारून चिकी रन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा 2 बॉल. हा बरोबर. राहुल फलंदाजीला आलेला आहे आणि हा नो बॉल आहे. एसटी रक्षकाकडनं मिस फिल्डिंग झालेली आहे. विक्ट्री स्क्वॉडचे सुनील नारायणे चिडलेले आहेत. बेल्स लावा पंचांनी दोन्ही बेल्स. थांबा जरा संतोषजी थांबा. अरे हवेने पडले ते हवेने पडलेलं आहे. हवेने पडलेलं आहे. गोलंदाजी संतोष मिश्रा फलंदाजी राहुल. अशा प्रकारे एसटी रक्षकाने एसटी उडून बाद केलेला आहे राहुल यांना. बॅट चेंज करण्याची विनंती केलेली आहे खेळाडूंनी. बॅट चेंज करण्यासाठी विनंती केलेली आहे. मी नाही बघितलं. मी बघितलं. हवेने पण 4 बॉल झाले. 4 बॉल 3 धावा. बरोबर विकेट पडलेला. बरोबर 3 धावा. 4 दादा हा 3 धावा. हा 4 धावा झालेल्या आहेत. मस्तपैकी निलेश दासरी यांनी शिखी रन चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पंचांचा निर्णय अजून आलेला नाही आहे. अजून पंचांनी निर्णय दिलेला नाही आहे. नॉट आउट आहे नाबाद. अशा प्रकारे निलेश दासरी यांनी प्लेट करून शिकी धाव घेतलेली आहे व स्काय शूटर यांच्या 5 धावा झालेल्या आहेत. 5-5. अंतिम बॉल वरती एक ओव्हर 5 धावा. 1 ओव्हर 5 धावा. स्काय शूटरचे कॅप्टन सुनील नारायणे आलेले आहेत. हा विक्ट्री स्क्वेअरचे
कॅप्टन सुनील नारायण गोलंदाजीला आलाय व पहिल्याच बॉल वरती वाईट टाकलेला आहे. अशा प्रकारे चिकी धावा घेतलेला आहे निलेश दसरे यांनी. इथं 7 लिहि, तसं तसं नको लिहू, 7 लिहि, एवढे 7 लिहि. हा तसं 7 लिहि. एक बॉल 7 धावा. हा पण ओनरच आहे ना निलेश ओनर आहे का कॅप्टन आहे? कॅप्टन आहे. सुनील नारायणच्या समोर फलंदाजीला वैभव गुडुळकर आहेत. तसेच नॉन स्ट्राईक वरती स्काय शूटरचे कॅप्टन निलेश दासरे आहेत. मस्तपैकी फलंदाजी करून चिकी धाव घेतलेले आहे व सुशांत गवळी सर्व खेळाडूंना मनोरंजन करून बॉल पकडलेला आहे. अशा प्रकारे मस्त फलंदाजी करून निलेश दसरे यांनी आणखीन एक धावा घेतलेली आहे. अशा प्रकारे 9 धावा झालेल्या आहेत स्काय शूटर यांच्या. सुनील नारायण यांनी 1 रन आहे नाही ना. दोन ओव्हर 10 रन. स्काय शूटरचे 10 धावा झालेल्या आहेत व विक्ट्री स्क्वॉडच्या 2 ओव्हर झालेले आहेत. गोलंदाजीला अरुण थोरात आलेले आहेत. ह्या ओव्हर मध्ये वैभव गुडुळकर यांनी चौकार लगावला तर मालुसरे वरुण मालुसरे यांनी बक्षीस लावले होते, पण वैभव गुडुळकर यांनी ते छक्का मारून मिस केलेले आहेत, बाद झालेले आहेत. पाणी दे पंचांना, पाणी दे जरा, पंचांना पाणी द्या. कुणाकडे विक्ट्री स्क्वॉडचे फलंदाज बाबू कवे मैदानामध्ये उतरलेले आहे आणि प्रेक्षकाकडनं बक्षीस लावलेलं आहे. प्रेक्षक आपले वरुण मालुसरे यांनी बाबू कवे चौकार लगावला तर 1000 रुपये. समोर गोलंदाजीला अरुण थोरात आहेत आणि मस्त पैकी अशा प्रकारे 6 लावून त्यांनीही 1000 रुपये गमावलेले आहेत. आतापर्यंत वरुण मालुसरे यांनी जे जे बक्षीस लावले तेव्हा दोन्ही विकेट संघाच्या पडलेल्या आहेत, याची नोंद घ्यावी. जेव्हा वरुण मालुसरे यांनी बक्षीस लावलेले आहेत तेव्हा दोन्ही संघाचे विकेट पडलेले आहेत. धनंजय पाटील फलंदाजीला धनंजय पाटील आलेले आहेत. आता मस्तपैकी फलंदाजी करतात. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यामध्ये धनंजय यांनी चांगल्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे. मस्तपैकी शॉट मारून चिकी रन घेतलेला आहे. स्काय शूटरचे कॅप्टन निलेश दासरी यांनी या ओव्हर मध्ये चौकार लगावला. कुठल्याही ओव्हर मध्ये चौकार लगावला तरी 500 रुपये बक्षीस जाहीर झालेलं आहे. अशा प्रकारे स्काय शूटरचे 12 धावा 5 बॉल मस्तपैकी टॅप मारून धाव घेतलेली आहे आणि 3 ओव्हर 13 धावा. स्काय शूटरच्या 13 धावा झालेल्या आहेत. विक्ट्री स्क्वॉडची 3 ओव्हर. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना असून आणि या शेवटचा राऊंडचा शेवटची ओव्हर. फलंदाजीला धनंजय पाटील आहेत. तसेच स्काय शूटरचे गोलंदाज
युवराज कुराडे उर्फ कडू युवी 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 सातवा मजला सातवा मजला. शानदार प्रकारे गोलंदाजी करत आहेत. मस्तपैकी धनंजय पाटील यांनी शॉट मारून ही धाव घेतलेली आहे. एक बॉल 14 धावा झालेल्या आहेत स्काय शूटरच्या. निलेश दासरी यांनी जर चौकार लगावला तर वरुण मालुसरे यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस. अशा प्रकारे विकेट पडलेले आहे धनंजय पाटील यांची. जेव्हा जेव्हा वरुण मालुसरे बक्षीस जाहीर करतात तेव्हा तेव्हा विकेट पडते. 1000 रुपये आत्ताच आत्ताच्या आत्ता. बोल बोल लवकर बोल 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 बोल. आता जर चौकार मारला तर लगेच नो बॉल. एक धावा घेतलेली आहे. विशाल 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 मोरगुडे यांच्यावर देखील बक्षीस त्यांनी लावले आहे. 16 धावा झालेल्या आहेत. स्काय शूटर यांच्या 2 बॉल झालेला आहे. मस्तपैकी टॅप मारून चौकाराच्या दिशेला बॉल गेलेला आहे. मस्त फिल्डिंग विकी विकी यांनी बॉल अडवून चौकार अडवलेला आहे. आपल्या संघासाठी चांगली क्षेत्ररक्षण करत आहेत. निलेश दासरी यांनी चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आहेत. विक्ट्री स्क्वॉडचे सुनील नारायणे चिडलेले आहेत. विक्ट्री स्क्वॉडचे सुनील नारायणे सुशांत गवळी कृपया चिडू नका. 18 रन झालेले आहेत. चार बॉल 18 धावा. विशाल यांनी मस्तपैकी टॅप मारून धाव घेतलेली आहे. आणि ह्या सामन्याचा शेवटचा बॉल शेवट ह्या राऊंडचा पहिल्या इनिंगचा शेवटच्या ओव्हरचा शेवटचा बॉल निलेश दासरी यांनी विकेट गमावलेली आहे. अशा प्रकारे स्काय शूटर यांनी 19 धावा केलेल्या आहेत. विक्ट्री स्क्वॉड यांना जिंकण्यासाठी 20 धावाची गरज आहे. विक्ट्री स्क्वॉड यांना जिंकण्यासाठी 20 धावाची गरज आहे. जो कोणी हा सामना जिंकेल तो सेमीफायनलला जाईल. सामना हा अतितटीचा आहे. दोन्ही 19 धावा झालेल्या आहेत. आणि जिंकण्यासाठी 20 धावाची गरज आहे. विक्ट्री स्क्वॉड यांना जिंकण्यासाठी 20 धावाची गरज आहे. विकेट येतात रे येड्या. अरे येऊ दे ना भाई काय वाईट आहे. सेकंड इनिंग चालू होण्यापूर्वीच आपले प्रेक्षक वरुण मालुसरे यांनी गोलंदाजीवरती बक्षीस जाहीर केलेलं आहे. राहुल चौरसिया व वैभव गुडविलकर पूर्णपणे प्रयत्नशील राहतील. हा बरोबर बरोबर. हा बरोबर आहे बाबांनी कीपिंग केली. मी प्रेक्षक वरुण मालुसरे यांना विनंती करतो की फलंदाजीच्या संघावरती पण त्यांनी बक्षीस लावावे. चला ह्या शेवटच्या सामन्यातला सेकंड इनिंगचा पहिला ओव्हर पहिल्या बॉलवरती पहिली धाव घेतलेली आहे. अशा प्रकारे सुनील नारायणे व विक्ट्री स्क्वॉडचं खातं खोललेलं आहे. 2 धावांनी 2 धावा झाला. हो ना वनडी नो नो बॉल आहे. नो बॉल आहे.
2 धावा झालेल्या आहेत. नो बॉल वरती गोलंदाजी धनंजय पाटील विरुद्ध फलंदाजी सुनील नारायणे. विक्ट्री स्क्वॅड संघाचे कर्णधार आहेत. वाईट आहे ना? 3 धावा ना. 1 बॉल 3 धावा. विक्ट्री संघाच्या 3 धावा झालेल्या आहेत. नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. त्यामुळे जर तुम्हाला डाऊट असेल तर रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. जर तुम्हाला काही शंका असेल दोन्ही संघाला हा अतितटीचा सामना आहे. जो हा सामना विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये जाईल. नॉन स्ट्राईकला युवराज कुराडे आहेत. काय एकच बघा आता तर नाही का. हा नो बॉल आहे ना पंच. नो बॉल आहे. किती रन आता 4. वनडे आहे अमित. वनडे 4 रन 4 रन. वाईट टाकलेला आहे. धनंजय पाटील आपला फॉर्म गमावलेला आहे व पुन्हा एकदा वाईट टाकलेला आहे. 1 बॉल 6 धावा. 1 बॉल 6 धावा. जादाचे रन झालेले आहेत. थोडी तुला बोलायला लागलाय म्हणून मस्तपैकी पुढे जाऊन टॅप मारलेला आहे सुनील नारायणे यांनी. 6 झाले. सर 2 बॉल 2 बॉल. मस्तपैकी असा धनंजय पाटील यांनी स्पिन करून 3 बॉल अबू कवीनी स्टंपिंग केली तर 1000 रुपये. नको हे काय नको बिको काय भाई. मस्तपैकी सुनील नारायणे यांनी शॉट मारलेला आहे व 1 धावा घेतलेली आहे. धनंजय पाटील गोलंदाजीला आहेत. आपल्या संघाला जिंकण्यासाठी त्यांनी गोलंदाजी चांगली करतील असे त्यांचे खेळाडूंची अपेक्षा आहे. 7 रन 7 धावा झालेल्या आहेत विक्ट्री स्क्वॅड संघाच्या. आधीचा पण नाही. स्काय शूटर एसटी रक्षक बाबू कवे करत आहेत. चांगल्या प्रकारे एसटी रक्षक करत आहेत. 1 ओव्हर 7 धावा. 1 ओव्हर 7 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी ओके स्काय शूटरचे कर्णधार राहुल चौधरी गोलंदाजी करत आहेत. चौधरी बोलले. अरे 84 बोलतात चौधरी बोलतात. चौधरी काय आहे? हे अमित कुठे गेला बघ. 84 मी बरोबर बोललो. तुम्ही लोक मुद्दाम बोल. मला माहित आहे ना. मस्तपैकी आपल्या संघासाठी गोलंदाजी करत आहेत कर्णधार राहुल. विक्ट्री स्क्वॅड संघाचे कर्णधार सुनील नारायणे यांना युवराज यांना मार्गदर्शन करत आहेत. मस्त प्रकारे धाव घेतलेले आहे युवराज यांनी व सुनील नारायणे यांना स्ट्राईक दिलेले आहे. दोन्ही संघाचे कर्णधार फलंदाजी गोलंदाजी करत आहेत. प्रेक्षक वरून मालुसरे सर्वांवरती बक्षीस लावत आहेत. सर्व खेळाडूंवरती प्रेक्षकां 5 बॉल किती रन? 5 बॉल 9 रन.
2 ओव्हर थांब ओव्हर झाली ना 2 ओव्हर 9 धावा झालेल्या आहेत. मस्तपैकी दोघांची जोडी जमलेली आहे. युवराज कुऱ्हाडे व सुनील नारायणे दोघंही चांगल्या प्रकारे फलंदाजी करत आहेत. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी उत्कृष्ट प्रकारे खेळत आहेत. स्काय शूटर यांनी जिंकण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी. दोन्ही संघाचा हा अटीतटीचा सामना आहे. 9 रन दोनच आले यार ओव्हर. एक सिंगल आणि एक वाईड. 5 बॉल डॉट केले. 5 बॉल डॉट केले. एक वाईड आणि 5 डॉट केले. त्याने 3 केले आणि याने 2 डॉट केले. चला लवकरात लवकर सामना चालू करावा. लवकरात लवकर सामना चालू करावा. पाणी घ्या पाणी घ्या. अजून पण बोलत गोलंदाजीला बाबू कवे आलेले आहेत आणि स्ट्राईकला युवराज कुऱ्हाडे आहेत. दोन्ही खेळाडू आपल्या संघाला जिंकवण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी करत आहेत. जो सामना जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. अशा प्रकारे युवराज कुऱ्हाडे यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पंचांनी नॉट आउट दिलेला आहे. त्यामुळे 1 धावा 10 धावा झालेल्या आहेत स्काय शूटर यांचे. काय विकेट काय हा स्काय शूटरचे गोलंदाज बाबू कवे यांनी या ओव्हर मध्ये विकेट घेतली तर बक्षीस जाहीर झालेलं आहे. जर या ओव्हर मध्ये विकेट घेतली तर 1000 रुपये रोख लगेच जागेवरती 1000 रुपये देण्यात येईल. दोन्ही खेळाडूंना बाबू कवे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आहेत. विक्ट्री संघाचे कर्णधार सुनील नारायणे चांगल्या प्रकारे आतापर्यंत खेळत आहेत. तिन्ही सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी करून ऑरेंज कॅप त्यांच्याकडे मिळवलेले आहे. बाबू कवे मस्तपैकी चिकी रन घेतलेला आहे युवराज कुऱ्हाडे यांनी. अशा प्रकारे 5 बॉल 12 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. जर हा विकेट घेतला तर बाबू कवे यांना बक्षीस मिळेल. ह्या ओव्हर मध्ये जर बाबू कवे यांनी शेवटच्या बॉल मध्ये विकेट घेतला तर 1000 रुपये मिळतील. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी सुनील नारायण एकदम मेहनतीने खेळत आहेत. अशा प्रकारे 1 धावा घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेले आहे सुनील नारायणे यांनी. 6 बॉल मध्ये 6 धावा 14 धावा झालेल्या आहेत. 6 बॉल मध्ये 6 धावा पाहिजेत. 6 बॉल मध्ये 6 धावा पाहिजेत. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आणि शेवटची ओव्हर दोन्ही संघाला अटीतटीचा सामना आहे. करो या मरो दोन्ही संघांनी खेळण्यासाठी एकदम चिकाटीने खेळत आहेत दोन्ही संघ. काय संघाचे खेळाडू सुशांत गवळी यांनी
प्रश्न केलेला आहे की गांधीजींची नोट देणार आहे की सचिन तेंडुलकरची नोट देणार आहे. या राऊंडचा शेवटचा सामना, शेवटची ओव्हर, 6 बॉल मध्ये 6 धावाची आवश्यकता आहे विक्ट्री स्क्वेअर संघाला जिंकण्यासाठी. तसेच स्काय शूटर संघाला जिंकण्यासाठी त्यांनी विकेट घेतल्याशिवाय पर्याय नाही. टार्गेट काय दिलंय? 14 झाल्या 14. 20 धावाची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन्ही संघाला जो आता शेवटचा इनिंग असेल त्या संघाने चेस करायचा आहे. काही करून सेकंड इनिंगच्या मस्त प्रकारे वैभव गुडुळकर यांनी बॉलिंग करून क्षेत्ररक्षण केलेलं आहे व चौकार अडवलेला आहे. वैभव गुडुळकर यांनी जर हा सामना जिंकून दिला तर त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे 1,500 रुपये. मस्त प्रकारे अशा युवराज कुराडे यांनी चौकार लगावून पाहिजे सामना जिंकण्याच्या दिशेला वळवलेला आहे. 1 धावाची आवश्यकता आहे विक्ट्री स्क्वेअर संघाला. विक्ट्री स्क्वेअर संघाला जिंकण्यासाठी 1 धावाची आवश्यकता आहे व ते जवळजवळ सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आहेत असं निश्चित झालेलं आहे. 4 बॉल मध्ये 1 धावा. सर्व खेळाडूंनी बाहेर व्हा. 500 बोला ना युवराजच्या 500. बोलला ना, बोला ना युवराजला 500. विचार ना, मी बोलतो. युवराजचे 500 रुपये लागू राहिलेले आहेत. युवराज कुराडे यांना 500 रुपये लागू झालेले आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी सामना जिंकवलेला आहे आणि सेमीफायनल मध्ये त्यांनी आपली संघ निश्चित केलेला आहे. अशा प्रकारे आजचा हा श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीग 2026 500 रुपये पहिला राऊंड समाप्त झालेला आहे.